आता कुठे धावे म्हणत तुझे चरण देखलिया असं म्हणत लाखो वारकऱ्यांचा वैष्णवांचा मेळा आज पंढरीनगरीमध्ये जमलाय आणि आपण पाहतो की विठुरायाची पंढरी ही सगळी वारकऱ्यांनी भाविकांनी गर्दीनं फुलून गेलेली पाहायला मिळते। दोन हात वर करत पांडुरंगाचं नामस्मरण करत आणि पांडुरंगाच्या भक्ती रसामध्ये हे आपण पाहतो की वारकरी चिंबन होऊन निघालेले पाहायला मिळतात। चंद्रभागेच्या वाळवंटापासून नामदेव पायरीपर्यंत ते थेट नगर प्रदक्षिणा करत हरिनामाचा गजर करताना हे सगळे वारकरी आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय की मोठ्या आस्थेनं जोडलेले हे हात पांडुरंगापर्यंत नमस्कार घालतायत, कारण शेकडो महिलांचा प्रवास करून हे सगळे वारकरी आळंदी देहूपासून पंढरपूरपर्यंतचा प्रवास करत असतात आणि लाखो वारकरी या दोन्ही पालख्यांमध्ये चालत असतात। पण आषाढी वारीच्या निमित्तानं ही लाखो वारकऱ्यांची गर्दी पंढरी नगरीमध्ये जमलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विनोद हुमनाबादकर, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पंढरपूर। पंढरी नगरी आज दुमदुमून गेलेली आहे। अवघा रंग एकच झाला असंच काहीच हे म्हणता येईल आपल्याला स्वरूप। तर ही दृश्य पंढरपूरची आज विठुरायाचं दर्शन घेऊन पुढच्या संपूर्ण वर्षभरासाठीची एक ऊर्जा घेऊन हे वारकरी आपापल्या गावी परतत असतात। मात्र आजच्या दिवसाचा हा सोहळा, अनुपम्य असा सोहळा आपण सगळे या वारकऱ्यांच्या माध्यमातून खरं तर दर्शन आपणही विठ्ठलाचं घेत असतो, विठुरायाचं घेत असतो। डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या या सगळ्या वारकरी महिला आपण पाहतो। पंढरपूरची ही दृश्य आपण पाहतोय। आजचा आषाढी एकादशीचा दिवस आणि याच दिवशी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून मजल दर मजल करत वारकरी पालख्यांसोबत पंढरी नगरीत दाखल होत असतात। आणि आजचा हा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो, कारण आज विठुरायाचं दर्शन घ्यायचं, विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचं, ही एकच भावना या वारकऱ्यांची असते। आणि म्हणूनच विठ्ठलाला विठू माऊली असं हे वारकरी म्हणत असतात, कारण त्यांच्यासाठी विठुराय म्हणजे जणू काही या वारकऱ्यांसाठीची माऊली आहे। सुखदुःखाचा प्रसंग असो, प्रत्येक वेळेला म्हणजे अगदी कामाच्या ठिकाणी सुद्धा, शेतात काम करताना सुद्धा या वारकऱ्यांच्या मुखी विठुरायाचंच नाम असतं। म्हणूनच इतका हा शेकडो महिलांचा जो प्रवास हे वारकरी करत असतात, तेव्हा सुद्धा अगदी पावलोपावली चालताना असेल त्यांच्या मुखी हे कायम विठुरायाचं नाम असतं। म्हणूनच तर इतका प्रवास करून सुद्धा कुठेही या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही। उलट आता विठुरायाचं दर्शन आपल्याला घडणार आहे ही एकच भावना या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला अनुभवता येत असते। चला पंढरी
डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या या सगळ्या महिला वारकरी अशीच मजल दर मजल करत पंढरी नगरीत दाखल झालेल्या असतात. आज विठुरायाच्या चरणी नतमस्तक व्हायचंय, विठुरायाचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि विठू माऊली ही विठू माऊलीच त्यांना वर्षभरासाठीची अखंड ऊर्जा देत असते.